पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी आरोपी सिया आणि चेतनला 3 दिवसांची पोलीस कोठडी. प्रकरणात आतापर्यंत 10 ते 12 जणांचे जबाब नोंदवले. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी. सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 108 मिलीमीटर पावसाची नोंद. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्गमध्ये पावसाची हजेरी. मध्यरात्रीपासून पावसाची संततधार कायम. जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. परभणी शहरात पावसाला सुरुवात. अर्धा तासाच्या पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. लोणावळ्यात 24 तासात तब्बल 131 मिलीमीटर पावसाची नोंद. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद. मात्र अजूनही अपेक्षित पावसाची प्रतीक्षा कायम. जळगावमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. नवी पेठ परिसरात गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी. पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत. जालन्याच्या मंठा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. ठोकसाळ तांडा पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहत्या पाण्यातूनच नागरिकांचा जीवघेणा प्रवास. पुणे राजगुरुनगरमध्ये मुसळधार पावसाचा कहर. राजगुरुनगरमधील व्यापारी संकुल पाण्यात. व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान. अवघ्या 1.5 ते 2 तासांच्या मुसळधार पावसानं उडवली दाणादाण. मुंबई ठाण्यात रात्रभर पाऊस. भिवंडीतील रस्ते जलमय. नवी मुंबईत एपीएमसीत पाणी साचलं. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय. उदगीरच्या नांदेड नाका भागात नाल्याचं पाणी रस्त्यावर. रस्त्याला नदीचं स्वरूप आल्यानं नागरिकांची तारांबळ. सोलापूरमध्ये रात्री झालेल्या पावसात शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ. पहिल्याच पावसात घरात पाणी शिरल्यानं पालिकेच्या कारभारावरच नाराजी. जळगावमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. धरणातून 2543 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू.